हे कपडे दुधापासून बनलेत. नेमके कसे? चला सांगतो. फाटलेल्या दुधापासून आतापर्यंत ताक, पनीर, दही वगैरे गोष्टी बनतात हे तुम्हाला माहिती असेल. पण आज जगात असं कापड तयार होतंय ज्यातून लाखोंच्या साड्या, डिझायनर गाऊन्स आणि लक्झरी आउटफिट्स बनताय, आणि तेही फाटलेल्या दुधापासून. ऐकायला विचित्र वाटत असलं तरी हे खरं आहे. मिल्क फॅब्रिक नावाची ही नवीन क्रांतिकारी इंडस्ट्री जगभरात चर्चेत आहे, आणि त्यामागे एक भन्नाट सायन्स लपलेलं आहे. दुधापासून कापड कसं बनतं? तर युरोपात दरवर्षी जवळपास 20 लाख टन दूध खराब होतं. हे दूध फेकून देण्याऐवजी जर्मनीतील क्यू मिल्क नावाची कंपनी त्यातून कापड तयार करते. त्यासाठी ते दुधातून केसिन नावाचं प्रोटीन काढतात. हेच महत्वाचा घटक आहे. हे प्रोटीन पाण्यात विरघळून स्पिनिंग मशीन मधून अगदी रेशम सारखे बारीक फायबर्स तयार केले जातात. हे फायबर्स नंतर एकत्र विणले की बनतं दुधाचं कापड. हे कापड सिल्क पेक्षा 3 पट जास्त मुलायम असतं. शिवाय हे कापड अँटीबॅक्टेरियल असल्याने घामाचा दुर्गंध येत नाही. महत्वाचं म्हणजे हे फॅब्रिक 100% बायोडिग्रेडेबल असतं. 1 लिटर दुधातून फक्त साधारण 8 ते 10 ग्राम फायबर काढता येतं. त्यामुळे हे कापड खूप महाग असतं. जगभरात 1 मीटर मिल्क फॅब्रिकचा भाव 15,000 ते 45,000 रुपयांपर्यंत जातो, अशी माहिती काही ठिकाणी उपलब्ध आहे. विचार करा, ज्या दुधाला आपण फाटलं म्हणून फेकून देतो ते दूध आज जगात लक्झरी फॅशन तयार करत आहे. टेक्नॉलॉजी कुठे पोहोचले याचं हे भन्नाट उदाहरण आहे.